नमस्कार. आज आपण बनवूया साध्या सोप्या पद्धतीने लसूणी मसाला शेव. अजिबात तेलकट होत नाही आणि खूप दिवस कुरकुरीत राहते. तर जास्त वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे मी घेतले आहे पाव किलो बेसन. या कपाने 2.5 कप बेसन आहे. यासोबतच लागणार आहे 20-25 लसूणच्या कळ्या, 3 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून काळी मिरी, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून ओवा. बस इतकेच साहित्य हवे. यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यात ओवा, काळी मिरी आणि जिरं टाकून घ्या आणि मिक्सरला फिरवून जमेल तितकी बारीक पूड करून घ्या. याप्रमाणे याची पूड करून घ्यायची आहे. आता यात लसूणच्या पाकळ्या टाकून पहिल्यांदा पाणी न टाकता मिक्सरला वाटून घ्या. लसूण याप्रमाणे वाटून घेतला आहे, पण आपल्याला याची फाईन पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी यात 3 ते 4 टेबलस्पून पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे. तर याला मी वाटून घेते. तर याप्रमाणे मी यात पाणी टाकून वाटून घेतलेले आहे. शक्य होईल तेवढी याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. याप्रमाणे सर्व मसाले लसूण मस्त वाटून घेतलेला आहे आणि आता हे वाटण गाळणीने किंवा कपड्याने गाळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलेलं आहे. शक्य तेवढं पाणी घालून मिश्रण गाळून घ्या. जास्त पाणी घातलं तर शेवेचं पीठ पातळ होऊ शकतं. बघा याचा एवढा चोथा उरलेला आहे. याचा जर आपण शेवेत वापर केला तर शेव पडणारच नाही. म्हणून हे मिश्रण छान गाळून घ्यायचं आहे. आता शेवेचं पीठ तयार करूया. सुरुवातीला बेसन चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात गुठळ्या होत नाही. शेव साच्यातून व्यवस्थित पडते, म्हणजे पीठ एकसारखं भिजवल्या जातं. बेसन चाळून झालं की यात घालायचं आहे मोहन. त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तर तेल मी गरम करून घेते. आता हे गरम तेलाचे मोहन बेसनात टाकून घ्यायचे आहेत. तेल खूप गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याने छान मिसळून घ्यायचं आणि नंतर हाताने. तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. बेसनात गरम तेलाचं मोहन घातलं ना की शेव कुरकुरीत होते. पण बेसनात तेलाचं मोहन जर जास्त झालं तर शेव तेलकट होते. म्हणून पाव किलोला 3 चमचे तेल पुरेसं आहे. यापेक्षा जास्त टाकू नका. तेल बेसनात नीट मिक्स झाले आहे. आता यात टाकायची आहे लाल मिरची पावडर. यात काश्मीरी मिरची पावडर आणि थोडी तिखट मिरची पावडर मिक्स केलेली आहे. चवीनुसार मीठ घालून पीठ एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि आता हे मसाल्याचं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मसाल्याचं पाणी बेसनात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गरजेनुसार थोडं पाणी घालून बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालून शेवेचं पीठ तयार करायचं. शेवेचं पीठ खूप घट्ट भिजवायचं नाही, थोडं सैलसर ठेवायचं. जास्त घट्ट असेल तर शेव कडक होते आणि जास्तच पातळ असेल तर शेव नरम पडते. ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. थोडं पाणी घालून पिठात गुठळ्या होऊ न देता पीठ तयार करायचं आहे. याप्रमाणे, नाहीतर मग शेव साच्यातून पडणार नाही. आता इतका सैलसर गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता थोडं तेल लावून गोळा एकसारखा करून घेऊ. आता पीठ छान तयार झालं की जितकी बारीक शेव आपल्याला हवी आहे ती चकती आणि साच्याला तेलाने नीट ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ साच्याला चिकटणार नाही. आता इथे जरुरी पॉईंट, चकतीचा एक भाग प्लेन असतो आणि एक भाग थोडा खरखरीत असतो. तो खरखरीत जो भाग आहे ना तो बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि प्लेन भाग आपल्याला आतल्या बाजूला ठेवायचा आहे. आता साचा तयार झाला की या साच्यात बसेल इतका लांबट गोळा तयार करून साच्यात भरायचा. गोळा नीट दाबून भरायचा, म्हणजे मध्ये हवा शिरत नाही आणि एकसारखी शेव पडते. तर इथे साचा तयार आहे. आता तुम्ही बघू शकता यातून आपोआप शेव बाहेर पडते. म्हणून प्रत्येक वेळी शेव टाकून झाली की याचं जे हँडल आहे ना ते असं उलटं फिरवून ठेवायचं, म्हणजे शेव बाहेर येणार नाही. आता इथे मी शेवीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मध्यम गरम करायचं. तेलात पिठाचा थोडासा गोळा टाकून बघायचा. तो असा लगेच वर यायला हवा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे. आता यात टाकायची शेव. शेवेच्या पिठात पाणी जास्त असतं, म्हणून घाणा सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि घाणा सोडून झाला की गॅस मिडियम करायचा. ह्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा. आता शेव टाकून झालेली आहे तर गॅसची फ्लेम मी मिडियम केली आहे. शेव खालच्या साईडनी झाली की ती पलटी करायची. बघा किती मस्त रंग आला आहे. आणि दोन्ही साईडनी शेव झाल्यानंतर ती काढून घ्यायची. तर इथे आपला शेवेचा पहिला घाणा तळून झाला आहे. आता प्रत्येक वेळी शेव टाकताना गॅस मोठा करायचा आणि शेव टाकून झाली की गॅस कमी करायचा.
शेव तळायला अजिबात वेळ लागत नाही. तेलाचे बुडबुडे थांबले म्हणजे शेव तळून झाली. याप्रमाणे सर्व शेव तळून घ्यायची आहे. तर इथे लसूणी मसाला शेव तयार आहे. दिसायला तर सुंदर दिसतेच आणि चवीलाही अप्रतिम लागते. ही शेव थोडी जाड काढली तर तुम्ही याची शेवभाजी पण बनवू शकता. तर इथे शेव बनवून तयार आहे. खूप दिवस कुरकुरीत राहते, अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागते. तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.